मुंबईच्या लालबाग राजाच्या स्वागत गेटवर यंदा दक्षिण भारतातील प्रख्यात अशा तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा दिसणार आहे। त्यासोबतच या मंदिराच्या अगदी वरच्या बाजूला असलेला हत्ती सुद्धा आकर्षणाचं केंद्र ठरतोय। यंदा लालबाग इथे जामनगरच्या वंताराची थीम असल्याची चर्चा सुरू आहे। त्यासोबतच दक्षिण भारतातील प्रख्यात तिरुपती बालाजीच्या मंदिराचा देखावा हा प्रमुख आकर्षणाचा केंद्र असणार आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय, अगदी शेवटच्या क्षणाची सगळी दृश्य आहे आणि रंगरंगोटी करण्याचे जे काम आहे ते सध्या युद्ध पातळीवर या ठिकाणी सुरू आहे। एक भव्य दिव्य 60 फूट उंच असा स्वागत गेट जो आहे तो या ठिकाणी आपण पाहतोय की तयार करण्यात आलेला आहे। लालबागचा राजा खरं तर मुंबईतील सर्वात जास्त गर्दी होणारा गणेशोत्सव पंडाल आहे। 11 दिवसात येथे येणाऱ्या भक्तांची संख्या जी आहे ती कोट्यवधीमध्ये असते आणि यावर्षी मंडळात 50 फूट उंच एसी पंडालमध्ये लालबागच्या राजाची स्थापना होणार आहे। या पंडालसाठी मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी प्रायोजकत्व दिल्याची सुद्धा माहिती आहे। याचं गणेश मुहूर्त पूजन जे आहे ते 14 जून रोजी झालं आणि त्यानंतर पंडालचं काम सुरू झालं होतं। हा पंडाल सप्टेंबर 1934 मध्ये कोळी समाज, गिरणी कामगार आणि लालबाग बाजारातील व्यापाऱ्यांनी सुरू केला। तेव्हापासून ही परंपरा सुरूच आहे। गणपती तेव्हापासून बसतोय आणि सर्व भक्तांच्या नवसाला पूर्ण करतो अशी आख्यायिका आहे। लालबाग राजा याला नवसाचा राजा असंही म्हणतात। संततीसाठी मनोमन इच्छा करणाऱ्या जोडप्यांचे नवस इथे पूर्ण होतात अशी भावना आहे। तसेच घर प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांचे नवस सुद्धा या ठिकाणी पूर्ण होतात आणि त्यासोबतच नोकरीचेही नवस या ठिकाणी पूर्ण होत असल्यानं मोठी गर्दी या ठिकाणी सध्या भक्तांची पाहायला मिळते। त्यासोबतच करोडोच्या संख्येनं या ठिकाणी भक्तजण येतात आणि 11 दिवसांमध्ये दर्शन सुद्धा घेतात आणि त्यांच्या स्वागताची जी तयारी आहे ती सध्या लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे। एक भव्य दिव्य असं पंडाल आहे, भव्य दिव्य प्रवेशद्वार आहे आणि लालबाग राजाही आहे। त्यामुळे आता आगमनाची आतुरता जी आहे ती शिगेला पोहोचली आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।